कॉक्रोचनं भरलं जंतर मंतर, शिक्षण मंत्री होणार छूमंतर। एका बाजूला देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्यांना याचं सोयर सुतक नसल्याचं चित्र आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे तरुण आज सलग 8व्यांदा दिल्लीच्या जंतर मंतरवर उतरलेत। दिल्लीतील हे आजचं 8वं आंदोलन आहे। पण दुर्दैव असे की इतक्या आंदोलनानंतरही देशाचे शिक्षण मंत्री या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत हलक्यात घेत आहेत। त्यांच्याकडून साधी दखलही घेतली जात नाहीये। सरकारला खरोखरच या युवा शक्तीची भीती उरलेली नाही का? कॉक्रोच जनता पार्टीने दिलेल्या अल्टिमेटम नंतर पुन्हा एकदा दिल्ली जाम करण्यात आली आहे आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही असा पवित्राच कॉक्रोच जनता पार्टीने घेतला। त्यामुळे आता शिक्षण मंत्री राजीनामा देणार का? 8व्या मोठ्या आंदोलनात काय होणार पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन आज सुरू झालेलं नाहीये। विद्यार्थ्यांच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून ही खदखद होती। मात्र कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध शहरांतून सुरू झालेला हा लढा आता दिल्लीत येऊन धडकलाय। आज दिल्लीत पार पडत असलेलं हे 8वं मोठं आंदोलन आहे। या आंदोलनात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तरुण जंतर मंतरवर ठाण मांडून बसलेत। देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर आज एका अभूतपूर्व आणि ऐतिहासिक जन आक्रोशाचं दृश्य पाहायला मिळतंय। संपूर्ण जंतर मंतर परिसर अक्षरशः तरुण, विद्यार्थी आणि संतप्त पालकांच्या गर्दीनं ओसंडून वाहू लागलाय। नीट परीक्षा घोटाळा, लागोपाठ होणारे पेपरफुटीचे सत्र आणि शिक्षण मंत्रालयाचा ढिसाळ कारभार या विरोधात तरुणांचा संताप आता शिगेला पोहोचलाय। कॉक्रोच जनता पार्टीनं पुकारलेल्या या देशातील 8व्या मोठ्या आंदोलनानं दिल्लीच्या सत्तेला थेट आव्हान दिलंय। हातात सरकार विरोधी फलक, डोळ्यात भविष्याची चिंता आणि हातामध्ये ताट चमचे घेऊन हजारो तरुण आज रस्त्यावर उतरलेत। 6 जून रोजी जंतर मंतरवरून सुरू झालेला हा संघर्ष पुणे, लखनौ, अमृतसर, हैदराबाद, बंगळुरू आणि जयपूर अशा देशातील प्रमुख शहरांमध्ये पोहोचलाय। ठिकठिकाणी झालेल्या या 7 आंदोलनांनी सरकारला पूर्णपणे धारेवर धरलं होतं। मात्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आणि स्वतः शिक्षण मंत्र्यांनी अत्यंत गंभीर समस्येकडे संपूर्णपणे डोळे झाक केली आहे। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची साधी दखलही केंद्रीय पातळीवर घेण्यात आलेली नाहीये। सरकारच्या या ढिम्म आणि उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीनं आज पुन्हा एकदा थेट दिल्ली गाठून 8वं आणि सर्वात मोठं महाआंदोलन पुकारलंय। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची सुरुवात झाली आहे। आंदोलकांनी हातामध्ये ताट आणि चमचे घेऊन वाजवण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे संपूर्ण जंतर मंतर परिसर दुमदुमून गेलाय। सरकारला झोपेतून जागा करण्यासाठी आणि शिक्षण मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी हे ताट चमचे आंदोलन करण्यात आले। तरुणांच्या घोषणाबाजीनं दिल्लीचं राजकीय वातावरण तापलंय। शिक्षण व्यवस्थेतील दलाली बंद करा, पेपरफुटीच्या गुन्हेगारांवर कारवाई करा आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशा तीव्र घोषणा संपूर्ण परिसरात दिल्या जात आहेत। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी मानसिक तणावामुळे आणि नैराश्यामुळे आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना सरकारनं तात्काळ प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई दिली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाची आणि प्रमुख मागणी म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। देशातील लाखो तरुणांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या मंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असं साधं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। देशभरात एकाच संघटनेकडून सलग 8 मोठे मोर्चे आणि आंदोलन होऊनही शिक्षण मंत्रालयाकडून शांतता बाळगली जाते। शिक्षण मंत्र्यांनी या आंदोलनावर किंवा विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। सरकारची ही शांतता म्हणजे आंदोलन करणाऱ्या तरुणांचा आणि त्यांच्या मागण्यांचा अपमान आहे। सरकार या आंदोलनाला अत्यंत हलक्यात घेण्याची मोठी चूक करतोय। लोकशाही जनतेचा आणि विशेषतः तरुण वर्गाचा आवाज दाबण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न नेहमीच सत्तेला महाग पडलाय। हा इतिहास आहे। आजच्या या 8व्या आंदोलनानं सरकारवरील दबाव प्रचंड वाढवलाय। दिल्लीतील जंतर मंतरवर जमा झालेली ही अथांग तरुणांची केवळ एक गर्दी नाहीये, तर तो देशातील तरुण पिढीचा उफाळून आलेला ज्वालामुखी आहे। संसदेच्या आगामी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। कॉक्रोच जनता पार्टीच्या ऐतिहासिक आंदोलनानं हे स्पष्ट केलंय की आता तरुण वर्ग कोणत्याही परिस्थितीत मागे हटण्यास तयार नाही। जोपर्यंत शिक्षण व्यवस्थेत मूळ सुधारणा होत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिलाय। जंतर मंतरवर निर्माण झालेल्या या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आता शिक्षण मंत्र्यांच्या खुर्चीला मोठे हादरे बसू लागलेत। त्यामुळेच आता सर्वसामान्यांच्या मुखातून हाच प्रश्न विचारला जातोय, कॉक्रोचनं भरलेलं जंतर मंतर, शिक्षण मंत्री होणार छूमंतर। सरकारला आता तरी जाग येणार की तरुणांचा हा आक्रोश दिल्लीच्या सत्तेला पालथं घालणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। कॉक्रोच जनता पार्टीनं सरकारला जागा करण्यासाठी ताट चमचे वाजवले, निदर्शनं केली, मागण्या स्पष्ट आहेत। पेपरफुटीवर कायमचा तोडगा काढा, नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई द्या। पण 8 आंदोलनानंतरही हा आवाज सरकारपर्यंत पोहोचलेला नाहीये।
शिक्षण मंत्र्यांकडून हू कचू सुद्धा ऐकायला मिळत नाहीये. या मौनाचा आणि दुर्लक्षाचा अर्थ एकच होतो, सरकारला विद्यार्थ्यांच्या या आक्रोशाची काहीच पर्वा नाहीये. या आंदोलनाला केवळ एक तात्पुरता गोंधळ म्हणून हलक्यात घेण्याची चूक शिक्षण मंत्रालय करत आहे. 1 किंवा 2 आंदोलनं दुर्लक्षित केली जाऊ शकतात, पण जेव्हा तरुण आठव्यांदा दिल्लीच्या रस्त्यावर उतरतो तेव्हा सरकारचं मौन हे लोकशाहीसाठी घातक ठरतं. शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाला हलक्यात घेण्याची ही भूमिका विद्यार्थ्यांच्या संतापात आणखी तेल ओतण्याचं काम करते. आता प्रश्न हाच उरतो की 8व्या आंदोलनानंतर तरी सरकारला जाग येणार की तरुणांचा आक्रोश असाच दडपला जाणार? देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याची क्रूर चेष्टा कधी थांबणार? नीट असो की इतर राष्ट्रीय परीक्षा, प्रत्येक वेळी परीक्षा केंद्रांवरून प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा लिलाव होतोय. देशाचं शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेमकी काय करते? लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ढकलल्यानंतरही दिल्लीच्या वातानुकूलित केबिनमध्ये बसलेले अधिकारी आणि मंत्री अजूनही मूग गिळून का गप्प आहेत? हा प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाहीये, तर प्रश्न देशाच्या भविष्याचा आहे. जर देशाची शिक्षण व्यवस्थाच भ्रष्टाचाराच्या वाळवीनं पोखरली असेल तर प्रामाणिकपणाची किंमत काय? आता वेळ निघून गेली आहे. शिक्षण मंत्र्यांनी तातडीने नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, अन्यथा हा तरुण शांत बसणार नाही असं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.